आता सुरुवात करूया चावीपासून. तुम्हाला अशा प्रकारची स्मार्ट की मिळते. या कीवर लॉक, अनलॉक, बूट रिलीज तसेच गाडीचे क्लायमेट कंट्रोल बाहेरूनच ऑन ऑफ करण्याची सुविधा मिळते. दोन्ही स्मार्ट की दिल्या आहेत. ही की पॅक 2 अबव व्हेरियंट मध्ये उपलब्ध आहे. आता फ्रंट लुक कडे वळूया. सर्वप्रथम समोर महिंद्राचा इल्युमिनेटेड लोगो पाहायला मिळतो. तसेच 360 डिग्री पार्किंग कॅमेरा देण्यात आला आहे. लोअर बंपर मध्ये ग्लॉस ब्लॅक फिनिशची ग्रिल असून त्यावर आकर्षक सिल्वर ट्रीटमेंट देण्यात आली आहे. फ्रंट पार्किंग सेन्सर्सही उपलब्ध आहेत. त्यामुळे फ्रंट लुक खूपच प्रीमियम वाटतो. येथे DRL दिले आहेत. मात्र या व्हेरियंट मध्ये ते कनेक्टेड नाहीत. मुख्य हेडलॅम्प प्रोजेक्टर प्रकारचे आहेत आणि खाली फॉग लॅम्प देण्यात आले आहेत. एकूणच हा महिंद्रा XUV 90च्या पॅक 2 अबव व्हेरियंटचा फ्रंट लुक आहे. हा डेझर्ट मिस्ट रंग गाडीला अधिक आकर्षक बनवतो. आता साइड प्रोफाइल कडे पाहूया. इथे अलॉय व्हील्स मिळतात आणि त्यांना एरोडायनामिक कव्हर्सही देण्यात आले आहेत जे कार्यक्षमतेत मदत करतात. टायर साइज 235/60R18 आहे. बॉडी क्लॅडिंग ग्लॉस ब्लॅक फिनिश मध्ये असून पॅक 2 अबवची बॅजिंगही पाहायला मिळते. यामध्ये एरोडायनामिक वायपर्स, रडार, कॅमेरा आणि लेव्हल 2 ADAS संबंधित सुरक्षा फीचर्स दिले आहेत. रेन सेन्सिंग वायपर्सही उपलब्ध आहेत. गाडीची लांबी चांगली असून साइड प्रोफाइल खूपच आकर्षक दिसते. ग्राउंड क्लिअरन्स 206 मिलीमीटर आहे. ही 7 सीटर गाडी असून इंग्लो प्लॅटफॉर्मवर आधारित इलेक्ट्रिक SUV आहे. या बाजूला मोठ्या आकाराचे ORVMs दिले आहेत जे इलेक्ट्रिक फोल्डिंग आणि इलेक्ट्रिक ऍडजस्टमेंट सह येतात. 360 डिग्री पार्किंग कॅमेरा उपलब्ध आहे. ग्लॉस ब्लॅक ड्युअल टोन फिनिश, वर ग्लॉस ब्लॅक रूफ रेल्स, पॉप आउट डोर हँडल्स आणि NFC सपोर्ट सारखी फीचर्सही दिली आहेत. सिल्वर क्रोम लाईन मागच्या बाजूपर्यंत जाते आणि मोठा ग्लास एरिया केबिन अधिक प्रशस्त वाटतो. रिअर लुक कडे पाहिल्यास टेल लॅम्पची आकर्षक रचना दिसते. हनीकोम डिझाईनचा वापर करण्यात आला आहे. मागील बाजूस वायपर, डिफॉगर, हाय माउंट स्टॉप लॅम्प आणि ग्लॉस ब्लॅक फिनिश मधील शार्क फिन अँटेना देण्यात आला आहे. वॉशर आणि इंटिग्रेटेड स्पॉयलरही उपलब्ध आहे. याची रचना XUV 7XO प्रमाणेच आहे. मागे XUV 90ची बॅजिंग आणि इल्युमिनेटेड महिंद्रा लोगो पाहायला मिळतो. रिव्हर्स कॅमेरा आणि रिअर पार्किंग सेन्सर्स दिले आहेत. लोअर बंपर मध्ये ग्लॉस ब्लॅक आणि सिल्वर फिनिशमुळे रिअर लुक अधिक आकर्षक दिसतो. आता बूट स्पेस पाहूया. येथे रिक्वेस्ट सेन्सर दिला आहे. मात्र बूट मॅन्युअली उघडावा लागतो. थर्ड रो उभी असताना मर्यादित बूट स्पेस मिळते. पण थर्ड रो फोल्ड केल्यानंतर भरपूर सामान ठेवण्यासाठी जागा उपलब्ध होते. थर्ड रो मध्ये AC व्हेंट्स, एअर फ्लो कंट्रोल, 12 व्होल्ट पॉवर सॉकेट, कप होल्डर्स, वरच्या बाजूला स्पीकर्स आणि ग्रॅब हँडल्स दिले आहेत. टूल किट बूट मध्ये उपलब्ध आहे. स्पेअर व्हील खाली बसवण्यात आले असून त्याला कव्हरही देण्यात आले आहे. पॉप आउट डोर हँडल्समुळे डोर उघडणे सोपे होते. डोर ओपनिंग मोठी असल्याने आत बाहेर जाणे सहज शक्य होते. सीट नॉर्मल स्थितीत ठेवल्यावर थर्ड रो मध्ये मर्यादित लेगरूम मिळते. पण मोठ्या ग्लास एरियामुळे कॅबिन मोकळी वाटते. येथे 12 व्होल्ट पॉवर सॉकेट, कप होल्डर, AC व्हेंट्स आणि एअर फ्लो कंट्रोलची सुविधाही मिळते. वर ग्रॅब हँडल दिले असून त्यामुळे थर्ड रो मध्ये चढणे उतरणे अधिक सोयीचे होते. या बाजूला तुम्हाला चार्जिंग पोर्ट मिळतो जो फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. ही गाडी सुमारे 180 किलोवॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. खाली चार्जिंगशी संबंधित इंडिकेटर लाईट्स आणि चार्जिंग स्टेटस बार्स देखील देण्यात आले आहेत. आता मिडल रो मध्ये जाऊया आणि तिथे कोणत्या सुविधा मिळतात ते पाहूया. दरवाजाची ओपनिंग खूपच मोठी आणि सोयीस्कर आहे. दरवाजावर सॉफ्ट टच लेदर फिनिश दिली आहे. येथे पॉवर विंडो कंट्रोल्स, सिल्वर फिनिश मधील डोर हँडल, स्पीकर्स आणि ट्विटरची मांडणी करण्यात आली आहे. तसेच बाटली ठेवण्यासाठीही चांगली जागा देण्यात आली आहे. यामध्ये संपूर्ण हर्मन कार्डन साऊंड सिस्टीम देण्यात आली आहे. मिडल रो मध्ये प्रवाशांसाठी चांगली जागा उपलब्ध आहे. तीनही सीटसाठी ऍडजस्टेबल हेडरेस्ट देण्यात आले आहेत. या व्हेरियंट मध्ये फुली पॅनोरॅमिक सनरूफ देखील देण्यात आली आहे.
आत बसल्यानंतर सर्वप्रथम सीट्सची गुणवत्ता आणि आराम जाणवतो. मागील प्रवाशांसाठी येथे टॅबलेट होल्डर दिला आहे. दोन्ही बाजूंना 65 वॅट सी टाईप फास्ट चार्जिंग पोर्ट उपलब्ध आहेत. एसी व्हेंट्सही दोन्ही बाजूंना देण्यात आले आहेत. फ्लॅट फ्लोअर असल्यामुळे मधल्या सीटवरील प्रवाशालाही आरामात बसता येते. खाली मोबाईल किंवा इतर वस्तू ठेवण्यासाठी चांगली जागा देण्यात आली आहे. मधल्या सीटवरील प्रवाशासाठी देखील ऍडजस्टेबल हेडरेस्ट उपलब्ध आहे. तसेच आर्मरेस्टही देण्यात आला आहे. दुसऱ्या रांगेतील एकूण स्पेस, लेग स्पेस आणि थाय सपोर्ट खूपच चांगला देण्यात आला आहे. येथे सीट बेल्ट हाईट ऍडजस्टमेंटची सुविधा उपलब्ध आहे, जी ड्रायव्हर, को ड्रायव्हर आणि प्रवाशांसाठी उपयुक्त ठरते. फुली पॅनोरॅमिक सनरूफमुळे केबिन अधिक प्रशस्त वाटते. रीडिंग लाईट्स आणि ग्रॅब हँडल्स देखील देण्यात आले आहेत. आणि रिअर मधून फ्रंट कॅबिनचा लेआउट काहीसा असा दिसतो. आता आपण बाहेर ड्रायव्हर साइड डोअर कडे जाऊया आणि तिथे तुम्हाला कोणते फीचर्स ऑफर केले जातात तेही पाहूया. तर ड्रायव्हर साइड डोअर कडे येऊया. येथे तुम्हाला पॉप आउट डोअर हँडल मिळते. NFC सारखे फीचर्सही यात पाहायला मिळतात. डोअर ओपनिंग बद्दल बोलायचे झाले तर यात चांगली खासी डोअर ओपनिंग मिळते. ते इंटिरियर ड्युअल टोन मध्ये आहे. सिल्वर फिनिश मध्ये डोअर हँडल दिले आहे. 3 मेमरी फंक्शन सह मेमरी फंक्शन मिळते. सीट्स इलेक्ट्रिकल ऍडजस्टमेंट सह येतात. हर्मन कार्डॉनचे स्पीकर्स, स्पीकरची प्लेसमेंट आणि बाटली ठेवण्यासाठी जागाही देण्यात आली आहे. 4ही पॉवर विंडोचे कंट्रोल्स, ORVM चे कंट्रोल्स, इलेक्ट्रिकल फोल्डेबल आणि इलेक्ट्रिकल ऍडजस्टमेंट सह उपलब्ध आहेत. या बाजूला तुम्हाला मॅन्युअल नंबर सपोर्ट मिळतो. फ्रंट ड्रायव्हर आणि को ड्रायव्हर दोघांसाठी फुली लेदरेट सीट्स देण्यात आल्या आहेत आणि दोन्ही सीट्स व्हेंटिलेशन फीचरसह येतात. या बाजूला तुम्हाला ट्रॅक्शन कंट्रोल, हिल डिसेंट कंट्रोल, फ्रंट पार्किंग सेन्सर ऑन ऑफ करण्याचे बटन आणि चार्जिंग पोर्ट रिलीज करण्याचे बटन मिळते. हेडलाइट लेव्हलरचे बटनही देण्यात आले आहे. प्लास्टिक मटेरियलची गुणवत्ता चांगली आहे. सॉफ्ट टच आणि हार्ड प्लास्टिक दोन्ही वापरण्यात आले आहेत. आता आत जाऊया आणि आत कोणते फीचर्स ऑफर केले आहेत ते पाहूया. रेड पेडल्सही यात देण्यात आले आहेत. आत आल्यानंतर डोअर बंद होण्याचा आवाजही तुम्ही ऐकू शकता. तसेच वेलकम फीचरही मिळते. स्टार्ट स्टॉप बटन येथे देण्यात आले आहे. आता सुरुवात करूया स्टिअरिंग व्हील पासून. स्टिअरिंग व्हील फ्लॅट बॉटम डिझाइन मध्ये आहे. संपूर्ण लेदरेट फिनिश देण्यात आली आहे. मध्यभागी महिंद्राचा लोगो मिळतो. एका बाजूला इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचे कंट्रोल्स आहेत आणि दुसऱ्या बाजूला इन्फोटेनमेंट सिस्टीमचे कंट्रोल्स दिले आहेत. ग्लॉस ब्लॅक फिनिशची ट्रीटमेंट पाहायला मिळते. येथे ऑटो हेडलाइट आणि ऑटो रेन सेन्सिंग वायपरचे कंट्रोल्स मिळतात. फुली डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. यात भरपूर माहिती पाहायला मिळते. सध्या बॅटरी 85% चार्ज आहे आणि 381 किलोमीटरची रेंज दाखवत आहे. येथे रिजनरेशन लेवल कमी जास्त करण्यासाठी बटणे दिली आहे. बूस्ट मोड आणि सिंगल पेडल ड्राईव्ह मोड ही उपलब्ध आहे. स्टिअरिंग मध्ये टिल्ट ऍडजस्टमेंट मिळते. येथे 3 12 बिंदू 3 इंच स्क्रीन देण्यात आले आहेत. या वायरलेस ऍपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट करतात. वरच्या बाजूला IRVM ऑटो डिमिंग फीचरसह मिळतो. सन लोडर, सनरूफचे कंट्रोल्स आणि रीडिंग लाईट्सही देण्यात आले आहेत. फुली पॅनोरॅमिक सनरूफ मिळते. एका बाजूला लाईटसह व्हॅनिटी मिरर देण्यात आला आहे. या बाजूला मात्र व्हॅनिटी मिरर मिळत नाही. स्पीकरची प्लेसमेंटही येथे आहे. यात जवळपास हर्मन कार्डनचे 16 स्पीकर्स देण्यात आले आहेत. याचा साऊंड सिस्टीम खूपच चांगला आहे. येथे सॉफ्ट टच मटेरियल वापरण्यात आले असून फिट अँड फिनिशही उत्कृष्ट आहे. प्रीमियम फील स्पष्टपणे जाणवते. हा महिंद्रा XUV 9 OS चा पॅक 2 व्हेरियंट आहे. येथे हॅझर्ड लाईटचे बटन आणि स्क्रीन ऑन ऑफ करण्याचे बटन दिले आहे. तसेच येथून 360 डिग्री पार्किंग कॅमेरा ऑन ऑफ करता येतो. कॅमेराचे रिझोल्युशन खूपच चांगले आहे. वेगवेगळ्या अँगल मधून दृश्य पाहता येते. 3D व्ह्यू देखील उपलब्ध आहे. ग्राफिक्स आणि क्वालिटी उत्कृष्ट आहे. बाजूला आणखी एक स्क्रीन देण्यात आली आहे, जी या बाजूने कमी दिसते. हे सेफ्टीच्या दृष्टीने करण्यात आले आहे. मात्र दुसऱ्या बाजूने ती पूर्णपणे स्पष्ट दिसते. या जिओ, हॉटस्टार, YouTube सारखे फीचर्स तसेच गेमिंग फीचर्सही उपलब्ध आहेत. टच रिस्पॉन्स खूपच चांगला आहे आणि डिझाईन अतिशय स्लिक आहे. एकूणच हा इन्फोटेनमेंट सिस्टीमचा अनुभव आहे. आता सेंटर कन्सोलकडे येऊया. येथे ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल मिळतो, जो ड्युअल झोन आहे. फ्रंट ड्रायव्हर आणि को ड्रायव्हर सीट्स व्हेंटिलेशन फीचरसह आहेत. सर्व कंट्रोल्स स्क्रीनवरच दिले आहेत.
महिंद्रा XUV नन OS पॅक 2 अबव मध्ये कोणतेही फिजिकल बटन देण्यात आलेले नाही. येथे स्टोरेज स्पेस, वायरलेस चार्जर आणि 2 C टाईप चार्जिंग पोर्ट्स दिले आहेत. खालीही चांगली स्टोरेज स्पेस उपलब्ध आहे. गिअर लिव्हरचा डिझाईन खूपच प्रीमियम आहे. यात पार्किंग, रिव्हर्स, न्यूट्रल आणि ड्राईव्ह मोड मिळतात. इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक आणि ऑटो होल्ड फीचरही उपलब्ध आहे. इन्फोटेनमेंट सिस्टमसाठी रोटरी डायल देण्यात आला आहे. येथून सर्व कंट्रोल्स ऑपरेट करता येतात. या डिफॉल्ट मोड, रेंज मोड, एव्हरीडे मोड, रेंज मोड, एव्हरीडे मोड आणि रेस मोड असे ड्राईव्ह मोड्स मिळतात. रेस मोडमध्ये गाडीची पूर्ण पॉवर मिळते. कप होल्डर्स आणि सॉफ्ट टच मटेरियलसह स्लायडिंग आर्मरेस्टही देण्यात आला आहे. त्यामध्ये चांगली स्टोरेज स्पेस आहे आणि तो फुल फिल वर्कसह येतो. बॉस मोड देखील उपलब्ध आहे. रिअर सीटवरून को ड्रायव्हर सीट पुढे मागे करता येते. फ्रंट पासून रिअर पर्यंतचा लुक खूपच आकर्षक आहे. फुली पॅनोरॅमिक सनरूफमुळे भरपूर स्पेस मिळते. एकूण इंटिरियर डिझाईन, फिट अँड फिनिश आणि प्रीमियमनेस महिंद्रा XUV 9OS मध्ये खूपच उत्तम आहे. कसा वाटला ते एकदा कमेंट करून नक्की सांगा. आता बाहेर जाऊया आणि फ्रंट मध्ये काय ऑफर केले आहे ते पाहूया. फ्रंट उघडण्यासाठी येथे हे बंद करा आणि येथे पुल लिव्हर मिळेल. तो 2 वेळा पुल केल्यावर फ्रंट उघडतो. सेफ्टीमध्ये 6 एअरबॅग्स, ABS, EBD आणि ADAS लेव्हल 2 सारखी फीचर्स मिळतात. हायड्रॉलिक स्ट्रट्सही देण्यात आले आहेत. फ्रंटमध्ये स्पेस काहीशी अशी आहे. येथे फ्रंटमध्ये लाईटही देण्यात आली आहे. इन्सुलेशनही देण्यात आले आहे. डिस्कसस वॉशरची प्लेसमेंट येथे करण्यात आली आहे. हे बंद करून पाही.